नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। महाशिवरात्री हे पर्व अजूनही पुसदमध्ये संपलेले नाही। ठिकठिकाणी महादेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन झालेले आहे। आपल्या पुसद शहरातील अशोक पार्क स्थित श्री शिवालय महादेव मंदिर येथे सुद्धा अतिशय भव्य दिव्य असा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे। इथलचे कशा प्रकारे मंदिराचा कार्यभार चालतो आणि कशा प्रकारे इथे विशेष म्हणजे जेवढं पुरुष मंडळ हे वाडेकर म्हणून कार्यरत आहे त्याहूनही जास्त महिला मंडळ इथे वाडेकरी म्हणून कार्यरत आहे। हे अतिशय वेगळी आगळी बाब आपल्याला इथे दिसलेली आहे। आता मंदिराचा इतिहास आणि थोडंफार मंदिराची माहिती आपण जे मांजर दादा आहेत त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ। 2003 मध्ये ज्यावेळेस इथे कुठल्याही प्रकारची वसाहत नव्हती त्यावेळेस या वसाहतीत राहणारे नवीन नगरांची निर्मिती झाली होती। त्या नवीन नगरांमध्ये राहणारे आवी धनस्कर, पटेल अंकल, दादारावजी देशमुख सर यांच्या नेतृत्वामध्ये, मदनजी बिहारी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये एका छोट्याशा शेडमध्ये इथं शिवलिंगाची स्थापना झाली होती। लेआउटच्या ओपन स्पेसचा उपयोग एक चांगला व्हावा या उद्देशानं इथं शिवलिंगाची स्थापना झाली आणि मागच्या 20 वर्षापासून त्याची नियमितपणे इथे पूजा अर्चना केली जाते। त्यानंतर 2008 पासून त्या शेडमधल्या शिवलिंगाला एका चांगल्या मंदिरामध्ये स्थापन करण्याच्या उद्देशाने इथे एक मंदिर उभारण्यासाठी सर्वांच्या वतीनं प्रयत्न करण्यात आले आणि संपूर्ण लोकवर्गणीतून 8 वर्षाच्या कालावधीमध्ये एक भव्य दिव्य असं सुंदर असं एका वस्तीमधलं मंदिर उभं राहिलं आणि 13 ऑगस्ट 2017 साली या उत्कृष्ट अशा मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना झाली। त्यानंतर त्या मंदिरावर कळस चढवण्याचं काम आवी धनस्कर, पटेल अंकल आणि सर्व कार्यरत जे काही सदस्यगण होते या सर्वांच्या याच्यात सहकार्यातनं 2 एप्रिल 1922 साली कळसाची सुद्धा स्थापना करून या मंदिराला पूर्णत्वाकडे नेण्यात आलं। त्यासोबतच इथं असलेल्या नगरसेवकांचं आणि बाकी सर्वांच्या सहकार्यानं वेगवेगळ्या प्रकारचे इथं सहकार्य मिळत आहे। यावर्षी प्रथमच म्हणजे यावर्षी वॉल कंपाऊंड सुद्धा स्थानिक विकास निधीतून इथं बांधून देण्यात आलेली आहे आणि या मंदिरामध्ये हे जे काही कार्य चालते यामध्ये कुठल्याही प्रकारची समिती किंवा मंडळ असं नाहीये, कोणी अध्यक्ष नाहीये। सर्वजण एक भक्त म्हणून म्हणजे महादेवाच्या भक्त म्हणून एक काम करतात आणि या सर्वांचं नेतृत्व आमच्या वयोवृद्ध असलेले पटेल काका आज 85व्या वर्षी सुद्धा त्याच उत्साहानं हे कार्य जोमानं पुढे नेत आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून इथं प्रत्येक जण आपापलं कार्य स्वतःच्या याच्यानं करतो। इथं कोणाला म्हणजे असं आदेश देत नाहीये आणि एक उत्कृष्ट अशी परंपरा आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि जवळपासच्या दरवर्षी महाशिवरात्रीचा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी या परिसरामधील अशोक पार्क आणि अशोक पार्कच्या आजूबाजूला असणाऱ्या नवीन सर्व परिसरातील जवळपास 2 ते 3 हजार लोकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केले जाते। त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे आयोजित केले जातात, ज्यामध्ये महिलांचे भजन आहे, पुरुषांचे भजन आहे, सोबतच दिवसभर उसळ, प्रसाद, चहा यासारखे विविध उपक्रम राबविले जातात। सोबतच दरवर्षी इथं श्रावण महिन्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात आणि दररोज इथे भक्तांची दर्शनासाठी रीग लागलेली असते। विशेष म्हणजे या ठिकाणी इतर ठिकाणांपेक्षा महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करतात, हे अतिशय विशेष आहे। दादा आता याबद्दल दादांशीच आपण बोलू। नेमकं याचं गुपित किंवा रहस्य काय? रहस्य नाही, एक सगळेजण आपलं काम म्हणून आपलं एक मंदिर म्हणून सगळे कार्य करतात। मग त्यामध्ये महिला पुरुष मंडळी असो या युवा कार्यकर्ते असो सगळे एक व्यवस्थित काम करतात। एक आपल्या घरचं काम म्हणून आणि सर्वांचं काम मिळून काम करतात। आज या ठिकाणी जे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे, एकूण किती भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असेल? एक ते 2 ते 2.5 हजार लोकांचं झालेलं आहे। 7 वाजतापासून महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाला वितरण करण्यात आलं आणि शांततेने महिला एका बाजूला पुरुष भाविक भक्तांना प्रसाद वितरित करण्यात आला। अजूनपर्यंत सुरू आहे। दरवर्षीप्रमाणे असेच भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं। या ठिकाणी महिला आणि पुरुष किती प्रमाणात सेवाधारी म्हणून कार्य करत आहे? जवळपास 25 ते 30 आमचे पुरुष कार्यकर्ते आहेत महत्वाचे। त्यानंतर 15-20 महिला कार्यकर्ते आहेत आणि 20-25 युवा कार्यकर्ते, असे एकंदर 100 लोकांचं आमचं युनिट आहे आणि सगळे मिळून 2 दिवसापासून सतत राबत आहेत
रात्री 12-1 वाजत आहेत, सकाळी 6 वाजता उठून मंडीतून भाजीपाला आणणं, किराणा आणणे, सगळे आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात. कोणी असं कोणाला सांगायचं काम नाही पडत, सगळे आपलं काम म्हणून करतात. बरं, एक शेवटचा प्रश्न माझा. आता जे आपले धनस्कर काका आहेत त्यांनाच एक प्रश्न करू आपण. शेवटी तुमची ईश्वर चरणी सर्व जनतेकरिता काय प्रार्थना राहील? सगळ्यांना याच्या शुभेच्छा देतो पहिले मी. आणि सगळ्याच्या सहकार्यामुळे हे आजपर्यंत मंदिर घडलेलं आहे. इथं कोण कोणाचा म्हणजे कोणी असं कोणाची वाट पाहत नसते आणि सगळेजण अपेक्षाच्या बाहेर काम करतात आणि कोणाला लहान किंवा मोठं या मंदिर आजपर्यंत कोणी समजलेलं नाही आहे. बस लोक वर्गणी आणि आशीर्वाद आपल्या इथं भरपूर आहे आणि गेल्यानंतर आम्हाला न म्हणता आम्हाला आमच्यापाशी वर्गणी आणतात आणि स्वतःवरून जर नाही गेलो त्यांच्या घरी स्वतःवरून इथून वर्गणी करून आणि आमच्या मंदिराला त्याचे आतापर्यंत त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्याचं अभिनंदन आणि सगळ्याचे धन्यवाद देतो मी या मीडियाच्या मार्फत. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसदच्या आपल्या युट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आणखीही महाशिवरात्री विशेष भाग येणारच आहेत, ते सुद्धा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.